नमस्कार मित्र हो, गुरुजन चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्र, अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर, महास्वयं या पोर्टलवरती आपला पगार झाला आहे की नाही या संदर्भामध्ये विचारणा कशी करायची आणि तो पगार आपला कधी जमा होईल या संदर्भामध्ये चेक कसं करायचं। तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमधून आपण तेच बघणार आहोत। बघा, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे। सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी महास्वयं पोर्टल असं टाईप करायचं आहे। ठीक आहे, महास्वयं पोर्टलवरती आपण गेल्याच्या नंतर पहिली जी विंडो ओपन होईल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्र तुम्हाला काय करायचं आहे, हे बघा, अशा पद्धतीने पेज ओपन झाल्याच्या नंतर याला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर इथे तुम्हाला काय दिसते बघा, आमची कार्यालय। ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी विविध माहिती मिळेल। ठीक आहे, आता बघा या ठिकाणी आपल्याला काय माहिती मिळत आहे, एक सेकंड, आपल्याला कदाचित मोबाईल फिरवावा लागू शकतो। ठीक आहे, बघा या ठिकाणी ठाणे हा जिल्हा आलेला आहे। तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला वर काही जिल्ह्यांची नावे दिसतील। ठीक आहे, उदाहरणार्थ हिंगोली असेल, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, अमरावती असेल। आता समजा तुम्ही आहात कुठल्या जिल्ह्याचे, चंद्रपूर जिल्ह्यामधले, तर तुम्हाला या ठिकाणी चंद्रपूरवरती क्लिक करायचं आहे। आणि मग चंद्रपूरवरती क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळेल मित्रांनो, बघा अशा पद्धतीनं चंद्रपूर जिल्ह्याची जी विंडो असेल तर ती ओपन झालेली असेल। आता बघा या ठिकाणी जिल्ह्याचं नाव आलेलं आहे, कोणत्या अधिकाऱ्यांना आपल्याला भेटायचं आहे किंवा आपण संपर्क साधू शकतो त्यांचं नाव आलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी आपण जे हेल्पलाईन वरती कॉल करत आहोत त्यावेळेस प्रत्येक वेळेस फोन कट होत आहे, त्यामुळं आपल्याला एक ऑथेंटिक माहिती देणारं सूत्र असायला पाहिजे आणि एक अधिकारी असायला पाहिजे। म्हणून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा या ठिकाणी एरामे साहेब आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकतो। यांचा पत्ता या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला जर शक्य होत असेल तर आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी भेटू शकता आणि सांगू शकता सर, माझा 3 महिन्याचा पगार त्या ठिकाणी बाकी आहे। आणि सोबतच तुमचं जाणं शक्य नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी ईमेल सुद्धा सरांना लिहू शकता। ठीक आहे, हा ईमेल फक्त चंद्रपूरच्या सरांना जाईल, म्हणजे तो त्या जिल्ह्यापुरता मर्यादित असेल। आता इतर जिल्ह्यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, आपला जिल्हा सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये जे अधिकारी नियुक्त आहेत त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आता बघा, ईमेल वरती जर आपल्याला शक्य होत नसेल तर त्या ठिकाणी मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे। आता हा जो मोबाईल क्रमांक आहे आपल्याला माहिती आहे, जुन्या काळामध्ये जे टेलिफोन होते ते दिलेले आहेत। तुम्ही त्या टेलिफोनवरती कॉल करा आणि ते निश्चितच ते सर जे असतील तर ते त्या ठिकाणी फोन उचलतील आणि तुम्हाला तुमच्या पगाराची विषयी तुम्ही संपूर्ण माहिती द्या की तुम्ही कोणत्या आस्थापनेमध्ये काम करत आहात। त्यानंतर त्यांना हेही सांगा की तुम्हाला किती दिवसापासून पगार मिळालेला नाही आहे, ऑनलाईन अटेंडन्स भरली गेली की नाही। आता या ठिकाणी तुमचा जर जिल्हा बदलायचा असेल तर तुम्ही तो सुद्धा बदलू शकता। ठीक आहे, पुन्हा या ठिकाणी फील्ड ऑफिसेस वरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला बघू शकता मित्र हो की वेगवेगळ्या जिल्ह्याची त्या ठिकाणी नावं येतील आणि मग तुम्हाला काय करायचं आहे तर आपला जिल्हा त्या ठिकाणी क्लिक करायचा आहे। अशा पद्धतीने आपण आपली माहिती सहज मिळवू शकतो। ठीक आहे, आता या ठिकाणी चंद्रपूर आहे, चंद्रपूरच्या ऐवजी आपल्याला जर दुसरा त्या ठिकाणी जिल्हा जर निवडायचा असेल तर ते सुद्धा आपण निवडू शकतो। मी पोर्ट्रेट मोडमध्ये मोबाईल गेलेला आहे, त्यामुळे ते थोडंसं लिंकच्या बाहेर पडत आहे, परंतु जर आपण अशा पद्धतीनं मोबाईल घेतला तर निश्चितच या ठिकाणी बघा ठाणे आहे, ठाणे नंतर आपण सांगली सुद्धा घेऊ शकतो। सांगली जिल्ह्याचा ठिकाणी नंबर आलेला आहे, त्यानंतर आपण पुणे जिल्हा घेऊ शकतो। पुणे जिल्ह्याचा त्या ठिकाणी नंबर आलेला आहे, त्यानंतर आपण घेऊ शकतो पालघर जिल्ह्याचा देखील त्या ठिकाणी नंबर आलेला आहे। म्हणजे अशा पद्धतीने आपण सहज माहिती त्या ठिकाणी मिळवू शकतो। खूप खूप धन्यवाद।